हा महाराष्ट्र नव्हता, असा महाराष्ट्र नव्हता। आणि काही जण सांगतात बदमाश, काही बदमाश म्हणतात उद्धव साहेबांना पक्ष सांभाळता आला नाही कारण या सगळ्यांमध्ये ते नव्हते, या सगळ्यांमध्ये बाळासाहेब नव्हते म्हणून हे सगळं शक्य झालं। बाळासाहेब नव्हते म्हणून कदाचित पक्षामध्ये अडचण आली। पण राजे हो, हे नीट समजून घ्या की या सगळ्यांमध्ये जे लोक म्हणतात की वंदनीय बाळासाहेब नव्हते म्हणून ही घटना घडली, वा वा, ग्रेट ग्रेट, एक नंबर। असू दे असू दे असू दे, एक मिनिट थांबा, तुम्ही नका त्याला काही फार करू। चला घ्या मोबाईल, म्हणजे तो तिकडे खाली उड्या मारायला मोबाईल घ्यायचा अवघड कार्यक्रम आहे। या सगळ्यांच्या मध्ये जे लोक म्हणतात की वंदनीय बाळासाहेब असते तर पक्ष फुटला नसता किंवा असं झालं नसतं, त्या बदमाशांनी विचार करावा की बाळासाहेब हयात नाहीत म्हणून तुम्ही पक्ष ताब्यात घेतला, असं जर तुमचं म्हणणं असेल तर पवार साहेब हयात असताना पवार साहेबांचा पक्ष कसा काय गेला? जो पक्ष पवार साहेबांनी घडवला वाढवला होता ते पवार साहेब आज हयात आहेत। हयात असताना सुद्धा त्यांचाही पक्ष भाजपा काबीज करते, सेम मोडस ऑपरेंडसी वापरली जाते। आता ते काँग्रेसकडे फिरतात। या सगळ्यांवरनं एक स्पष्ट होतं की देवेंद्र फडणवीसांकडे एकही नेता नाही। देवेंद्र फडणवीसांकडे जी आहे ती सगळी बार्किंग ब्रिगेड आहे। दे हॅव नो विजन। त्यांच्याकडचे असणारे नितेश राणे असतील किंवा त्यांच्या झिलकऱ्या ओढणारे लाड दरेकर असतील, या झिलकऱ्यांकडे विजन नाहीये। हे झिलकारे फक्त स्तुती पाठक आणि भाटगिरी करतात। भाटगिरी केल्याशिवाय यांना पर्याय नाही, कारण बावनकुळेंना हे चांगलं माहिती आहे की विनोद तावडे कसे बसे तावडीतनं सुटले, पण पंकजा मुंडेंचं राजकारण ज्यांनी संपवलं, ज्यांनी चंद्रकांत पाटलांना साईडलाईन केलं, ते बावनकुळेंनाही साईडलाईन करू शकतात। त्यामुळे ते बिचारे मूग गिळून गप्प बसलेले आहेत। पण त्यांच्याही हे लक्षात येते की फडणवीसांनी फक्त महाराष्ट्राचं नुकसान केलं नाही तर भाजपाचंही नुकसान केलेलं आहे। राजे हो, या सगळ्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात बोलण्यासाठी, संवाद करण्यासाठी म्हणून आम्ही हा मुक्त संवाद अभियानाचा दौरा आखला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।